तर कसं झालं म्हणजे एवढे भांडणं वगैरे झाले, त्यानंतर आमचं पोलीस स्टेशन वगैरे सगळं म्हणजे सगळं झालं होतं. नाशिकचं तालुका पोलीस स्टेशन वगैरे तिथं पण गेलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे माझा 18 पूर्ण असल्यामुळे मला यांच्याकडं पण दिलं नाही. माझी मम्मी पण एक्सेप्ट तयार नव्हती करायला. मग आता करायचं तर मला बालगृह सुधारणालयामध्ये ठेवलं गेलं होतं. मी तिथं कोविडमध्ये मी तिथं लय म्हणजे कदाचित 15-16 दिवस एवढे तरी होते मी. एवढे दिवसानंतर मग खूप हे झालं ना, ते त्यांनी चक्कर मारलं पण त्यांना अजिबात मला भेटून दिलं नाही. मग शेवट माझा मावस भाऊ आणि माझी मम्मी आली. मग 15 दिवसानंतर एवढं समजलं ना का म्हणजे मला त्या टायमाला ते असे सांगायचे ना का आपल्याला यांच्याबद्दल भरून द्यायच्या, अशा गोष्टी सांगायच्या. म्हणजे तो तयार नाही लग्नासाठी, असं झालं तसं झालं. ते लोक तिथले बरं का. मग ते झालं. त्याच्यानंतर मग काय करायचं मग म्हटले कोविडचा काळ पण झाला होता. मग तयार झाली मी घरी जाण्यासाठी. तर मम्मीने मला माझ्या मावशीकडनं घातलं होतं मुंबईला. पण माझे म्हणजे मला त्या एरियांची आठवणीची नव्हतं. ते भांडणं करून मी परत इकडं आल्याच्या नंतर माझ्या मावशीकडनं घातलं. तिथं पण थोड्या दिवस राहिले. माझ्या बहिणीकडनं घेतलं, तिथं पण थोड्या दिवस राहिले. तर ते झालं. त्याच्यानंतर मग असंच करता माझ्या बहिणीचं लग्न जमलं. तर मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी इकडं आले. मम्मीने खूप विश्वास करून मला परत कामाला पाठवलं. तर कामाला जायला लागल्याच्यानंतर हे आले एक दिवस. मग हे मला मला तुझ्यासोबत बोलायचं. तर म्हटले काय बोलायचं नाही, मला बोलायचं. तर मग म्हटले नाही, म्हटले तर कोणी पण बोललं, मला काही बोलायचं नाही. म्हटले म्हणजे मी एवढी घाबरले की मला काहीच बोलायचं नाही, जे आहे ते फोनवरती बोल. मला कधी फोन करशील? तर म्हटले हा करत. मग मी कामाला जायचे. 6-7 महिने कमीत कमी वर्ष पण होऊन गेलं होतं. मम्मीला असं वाटलं सगळ्या गोष्टी विसरून गेली का काय, पण मी काहीच विसरले नव्हते. हे भेटले. मग आमच्यात बोलणं वगैरे झालं. परत बोलायला लागलो, परत फिरायला लागलो. परत म्हणजे कसं मग त्या टायमाला त्यांनी मला सगळं सांगितलं का त्या टायमाला काय झालं काय नाही. मी तुला तयार पण झालतो घरी नेण्यासाठी, असं तसं सगळी कंडिशन. मग आम्ही एक निर्णय घेतला.